नमस्कार मंडळी, मी हेमंत ढोमे. यावर्षी प्रदर्शित झालेला माझा मराठी चित्रपट क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतला. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मराठी शाळा टिकवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुकारलेला लढा आणि त्यांना मिळालेलं यश. या चित्रपटापासून अनेक जणांनी प्रेरणा घेतल्या. अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा टिकवण्यासाठी धडपड सुरू केली. अशीच एक गोष्ट घडतीये उल्हासनगरमध्ये. उल्हासनगरमधली ज्ञानदा विद्या मंदिर हे गेली 51 वर्ष सुरू असलेली शाळा आता स्वतःच्या अस्तित्वासाठी लढा देतेय. कमी झालेली पटसंख्या, असे फळे ज्याच्यावर लिहू सुद्धा शकत नाही, बाकांची अवस्था, प्रचंड भीषण परिस्थितीत ही शाळा आता आहे. पण माजी विद्यार्थ्यांनी आपल्या या शाळेसाठी पुढाकार घेतलाय. तब्बल 600 विद्यार्थी एकत्र झालेत आणि आता ते आपली शाळा वाचवण्यासाठी प्रचंड मोठा लढा देत आहेत. एकतर या माजी विद्यार्थ्यांचे मनापासून आभार आणि खूप खूप अभिनंदन की त्यांनी हे पाऊल उचललंय. पण याच निमित्ताने गेली 51 वर्ष या शाळेतून जे जे मोठे झाले, जे जे शिकले, त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की ज्ञानदा विद्या मंदिर तुमची वाट बघतंय. ही मराठी शाळा आपल्याला टिकवायची आहे. त्यामुळे सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आणि आजूबाजूच्या सर्व नागरिकांनी उल्हासनगरमधली ही आपली मराठी शाळा टिकवण्यासाठी खारीचा वाटा उचलायचा आहे. ज्ञानदा विद्या मंदिर पुन्हा एकदा डौलात उभी राहील ही मला खात्री आहे आणि त्यासाठी लागेल ती मदत मी देखील करायला तयार आहे. चला आपली मराठी शाळा वाचवूया, कारण मराठी शाळा टिकली तरच मराठी भाषा टिकेल. धन्यवाद.